नमस्कार सर्वांना. संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे मीटरचं अस्तर घ्यायचं आहे आणि ना 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे आणि योगपट्टी आहे बरं का. पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ब्लाऊज कटिंग कसं वाटलं. तर बघा इकडे मी ना योगपट्टी काढायची ना त्याच्या म्हणजे 4 फोल्ड करायचं आहे. तर बघा 38 साईजचं ब्लाऊज आहे ना ते एक घडी 9.5ची येणार आहे. तर मी इथं कट करून घेते म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं आपल्याला कटिंग करायचे. आणि या स्लीवसाठी कपडा एक साईडला कट करून घेतला आहे. आणि आता बघा हा मीटरमधून आता कपडा जो कट केला ना त्याला 2 फोल्ड करायचं आहे आणि आता 4 फोल्ड करून घेऊ. बघू शकता तुम्ही. आणि आता 4 घड्या केल्या बरं का. तर इकडे मी पहिल्यापासून घेते लंबाई ना पूर्ण घेते. 15 सांगितली तर मी 16 घेते इथं लंबाई. आणि शोल्डर घेते आता इथं पहिल्यापासून. तर बघा शोल्डर मी इथं घेतलं आहे 6 आणि मुंडा आर्मोल्ड 6.5 घेते बरं का. हे बघा. आणि थोडंसं 1 इंच आणि अर्धा इंच छान असं राऊंडचा हा बॅक साईडला येईल मी हा फ्रंट साईडला येईल टॉप्स. आणि 6.5 मुंडा घेतला आहे आर्मोल्ड. आणि हा पुढचा गडा आहे ना 7 घेते बरं का. लांबीला 7 आणि रुंदीला आहे ना 2, 2.25, 2.5 कस्टमरवरनं अवलंबून राहतं बरं का. तर मी इथं आहे ना 2.5 घेते. आता तुमच्याकडे जर कस्टमरचे ब्लाऊज आणि ते तुमचे असतील ना तर तुम्हाला नॉर्मल पाहिजे असेल तर 2.25 घ्या आणि जास्त छोटा पाहिजे असेल तर 2च घ्या. आणि व्यवस्थित असं म्हणजे थोडा डीप छान वाटतो हा गडा. पुढे बंद नाही वाटत. तर 2.5 वरती घ्या. खूप छान येतो बरं का. आणि आता बघा छातीचं म्हणजे 38 साईजची छाती. तर 4 घड्या केल्या ना तर एक घडी इथं आली 9.5 हे बघू शकता. आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला इकडे. आणि इकडे कमरेची फिटिंग आहे ना 9 घेते. अर्धा इंच कमी करायचं आहे. कमर थोडं कमीच राहतं आणि कमीच आहे. तर बघा इकडे 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे फिटिंगसाठी. आणि बघा खूप छान आणि सुंदर असं मी एवढं पूर्ण लंबाई 15 आहे तर मी 16 घेतलेली बघू शकता. हे 16 घेतलेली. शोल्डर आहे 6 इथं बघा मापून लिहिलेलं आहे. मुंडा 6.5 घेतला आहे. पुढचा गडा 7 घेतला आहे. रुंदीला 2.5 आहे. लांबीला 7 घेतला आहे. आणि ब्लाऊजची एक घडी 9.5 आली. 2 इंच जास्तीचं घेतलं आहे. आणि कमरेची फिटिंग एक घडी 9 घेतली 1.5 इंच जास्तीचा. परत तुम्हाला एकदा समजवलं मी. तर नक्की बघा व्यवस्थित. तुमच्याकडे जर तुमचे ब्लाऊज आणि ते कोणाचे कस्टमरचे ब्लाऊज जर तुम्ही स्टिचिंगने तर कटिंग करत असतील ना तर नक्की 38 साईजचं ब्लाऊज बघून तुम्ही कटिंग करू शकता बरं का. हे अस्तर आहे. अजून ब्लाऊज पीस आहे ना नंतर कट करीन कारण अस्तर पहिले कट करायचं आहे. आणि डायरेक्ट बघा कुठे पण इथं फार्मा वगैरे का पेपर पॅटर्न कुठेच काही वापरलं नाही बरं का. डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करते अस्तरवरती. बघू शकता. हे पण फ्रंट पार्टला कट करून घेतलं आहे. आणि इकडे मधोमध कट करून घ्यायचं आहे. पुढे हुकचं ब्लाऊज आहे. आणि आता योगपट्टी काढायची. बघू शकता तुम्ही. योगपट्टी इथं मी काढते खालून इथून तर इथून घेते 3.5. हे बघा 3.5 घेतली. आणि इकडनं पण मी ना 2.5 घेते. खालून माप घ्यायचं आहे. हे बघा 2.5. आणि हा जो राऊंड आहे ना 3.5 वरती येऊ द्यायचा आहे बरं का. हा जो राऊंड आहे ना इकडे हा 3.5 वरती असा छान असं येऊ द्यायचं आहे. म्हणजे इथं ना आपलं जे योगपट्टीचे टक्स घेतो ना ते खूप छान कटोरीसारखं बसतं. आणि बघा हे 3.5 इथं मी अंतर घेतलं आहे ना तर इथं टिक केली 3.5. हा पहिला टक्स घेणार आहे 3.5 वरती याचा अंतर. आणि आता पहिला टक्स त्याची लांबी घेते मी इथं 2.5 घेते बरं का. हे बघा 2.5 घेतली पहिला टक्सची लांबी. आणि आता दुसरा टक्स त्याचं जे मधलं याचं आणि याचं अंतर आहे ना तर 2 घेतलं आहे. आणि हा तिसरा टक्स याचं पण अंतर इथून आपल्याला माप घ्यायचं आहे बरं का. इथून याच्याने असं माप घ्यायचं आहे म्हणजे याचं अंतर 2 ठेवायचं आहे. बघा इथून बी हा टक्सला आपण प्रत्येक ठिकाणी ना व्यवस्थित मापायचं आहे 2-2. इथून मेजर टेप पकडला ना तर 2 इथं टिक केली तर हा दुसरा टक्स. हा बघा हा तिसरा टक्स इथं बी 2 केलेलं आहे. खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला योगपट्टी ब्लाऊजचे माप घेऊन टक्स कसे घ्यायचे ते पण समजावून सांगितलं आहे बरं का. आणि बघा आता योगपट्टी काढून घेऊ. तुम्हाला नक्की समजला असेल हा व्हिडिओ तर मला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ. तर बघा फ्रंट पार्ट खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला
कटिंग करून दाखवलेलं आहे. आणि आता बॅक पार्ट घेऊ. तर बघा बॅक पार्टसाठी ना मागे मटका गळा सांगितला आहे. तर इथे ना 3.5ची पाट घेते बरं का मी. आणि वरून आहे ना नॉर्मल असा डीप घ्यायचा आहे आणि खालून थोडंसं जास्त डीप. बघा छान असा मस्त मटका गळा झालेला आहे. आणि हा टक्स 5 इंच अंतरावरती लंबाई आणि 4.5 इंच अंतरावरती त्याची लांबी घेतली. याचं आणि याचं अंतर 5 घेतलं आहे. बघू शकता खूप छान आणि सुंदर असं मी मटका गळा ड्रॉ करून दिलेला आहे. बघू शकता. आता कट करून घेते. वेअर करून एक नंबर दिसतं बरं का हा गळा. बघा छान आला ना. मस्त फ्रंट पार्ट बॅक पार्ट तुम्हाला पूर्ण असं छान कटिंग करून दाखवलेलं आहे. बघू शकता. आणि आता स्लीव कट करून घेऊ. तर बघा स्लीवसाठी मी इथे ना कपडा कमी पडणार आहे बरं का. रुंदी तुम्हाला बघा याच्यावरनं मी सांगते रुंदी कशी घ्यायची स्लीवची. ही छातीची एक घडी आली ना 9.5, तर रुंदी आपल्याला स्लीवची इथून तर इथून 9 घ्यायची. इथून अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे. तर मग बघा मी इथे ना 9ची रुंदी घेणार आहे. तर मग इथं बघा 9 आलं ना. तर इकडे मी लांबी कस्टमरवरनं अवलंबून राहते. तर लांबी आहे 10, तर मी इथं 11 घेते. 1 इंच वाढवते. आणि बघा इकडनं पण 11 घेते बरं का. 1 इंच इथं पण वाढवते. आणि छान असं हे 3.5वरती टिक केलं बरं का. आणि बघा छान असं मस्त ड्रॉ केली स्लीवची. मच्छी कट आठवणीने काढायचा आहे. तो मी स्टिचिंग करते ना तेव्हा काढते. दंड घेर घेतला आहे 5.5. आणि जास्तीची फिटिंग आपण 1.5 इंच जास्तीचं घेत होती. आणि खाकीची जी फिटिंग आहे ना ती इथं 7.5 घेतली मी. बघू शकता 1.5 इंच जास्तीचा कपडा. हा बघा 7.5 खाकीची फिटिंग घेतलेली. बघा छान आणि सुंदर अशी मी तुम्हाला स्लीवसुद्धा कटिंग करून दाखवते. पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित एकदम 8 ते 10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करते बरं का. कारण बघा खूप छान आणि सुंदर असं मी ब्लाऊज कटिंग तुम्हाला योगपट्टी ब्लाऊज आहे. 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चला तर बाय.